जाऊन काम करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवतो अशाच उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. पटलो तुमचं शाही. म्हणजे तुम्ही म्हणता ते मला पटलंय. आपण आपला योग्य उमेदवार निवडायचा. सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला जो योग्य वाटला त्याच उमेदवाराला आपण आपलं मत द्यायचं. पण आपलं मत वाया जाऊ द्यायचं नाही. म्हणजे मतदान 100% करायचंच आणि आपली टक्केवारी वाढवायची. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, मला ते कळालं, त्यामुळे मी मतदान करणारच. पण या सगळ्यांना सुद्धा कळायला पाहिजे. मग कसं सांगणार? कसं तर ऐका, सांगा. सत्यदादा चलगताई, चलगदादा चलगताई संकल्प करू. चलगदादा चलगताई संकल्प करू. अधिकाराचा वापर करून मतदान 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 करू. हो ओ ताई, चला ना मतदानाला, चला चला घाई नका चला. ओ दादा, चला चला मतदान जायचं आपल्याला. अरे बाजी चाल ना बाबा. अरे नाही रे बाबा, मी नाही येत मतदानाला. आता बाबा आमच्या दिव्यांग लोकांची अशी अडचण आहे, कोणाला चालता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, कोणाला दिसत नाही आणि कोणाला जन्मता हातपाय बी नसतात गड्या. आणि काय तिथं उन्हातानात येऊन मतदान करायचं आणि आम्ही मतदान केलं का नाही केलं का, काय फरक पडणार आहे भाऊ? असं असं आम्ही मतदान केलं काय नाही केलं काय, काय फरक पडणार आहे? अरे बाबा, तुझ्यासारख्या दिव्यांगांना प्रत्येकानं असा विचार केला तर आपल्या मतदानाची किती टक्केवारी घसरल. आणि निवडणूक आयोगानं काय ठरवलं यावर की मतदान हे 100% झालं पाहिजे. अरे मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. आणि तू म्हणतो मी मतदान नाही करणार. पण बाबा आमच्या समस्या फार वेगळ्या आहेत. अरे समस्येसाठी आता आपल्याला सेवा सुविधा दिल्यात निवडणूक आयोगानं. तुझ्या ह्या अडचणी सांगतोय ना, त्यासाठी आता प्रत्येक दिव्यांगासाठी म्हणजे बघ, ज्या दिव्यांगाची टक्केवारी 40%च्या वर आहे अशा दिव्यांगांसाठी आता मतदान केंद्रावरून गाडी घरी येईल तुम्हाला घ्यायला. मग आणि मतदान झाल्यावर तुम्हाला घरी घेऊन सोडेल. आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आता सावलीची व्यवस्था आहे, शेड राहणार आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि दिव्यांगांसाठी वेगळी लाईन राहील. त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करायची गरज नाही. आता एवढ्या सुविधा असल्या सुद्धा तू म्हणतो मतदान करणार नाही. इकडे एवढी सुविधा जर मला दिली असेल ना निवडणूक आयोगानं, मी तर 100% येणार. आणि माझे जे दुसरे दिव्यांग बांधव आहे त्यांना सुद्धा विनंती करणार की मतदान करणं हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे. बिलकुल. तेव्हा सर्वांनी मतदानाला जाऊया, मतदान करूया आणि आपल्या लोकशाहीला बळकट करूया. चला तर मग, चल मग. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अरे मित्रा काय झालं? तू फारच आनंदात दिसतोय. अरे काय मित्र, अरे आज मतदान आहे आणि मतदान असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे, सरकारी सुट्टी असल्यामुळे मी मस्त पैकी माझ्या बायकोला घेऊन फिरायला जाणार आहे. पण मतदान केव्हा करणार आहे? मतदानात सोड रे, मतदानात काय घेणार आहे आपल्याला, पण सुट्टी पुन्हा पुन्हा भेटत नाही भाऊ. म्हणून सुट्टीचा मनसोक्त आनंद घेणार आहे मी. सकाळीच आमची चर्चा झाली, कुठं कुठं फिरायला जायचं, काय काय मस्त एन्जॉय करायचं. चांगलंय, फिरायला जातो ते चांगलंय, पण मतदान करणं तेवढंच महत्वाचं आहे, तेवढंच गरजेचं आहे. मतदान केलं पाहिजे. अरे नाही, माझं गाव पण तसं दूर आहे, 40-50 किलोमीटर आहे, त्यामुळं जाऊ दे ना, मस्त एन्जॉय करतो आज. आणि तिला आता जर समजून सांगायला गेलो मी मतदानाला जायचं तर ती बेलण्याला आणून मला. काय माणूस आहे तू? म्हणजे एवढा वहिनी घाबरतो का? मला सांग, तुझं मतदान तर गावाकडे आहे, तर मला सांग तू फिरायला चाललंस ना, पण फिरायला म्हणून गावाकडे जा, मतदानही होईल आणि फिरणंही होईल. आणि वहिनीला समजावून सांग आपलं मतदान करणं किती गरजेचं आहे. आणि जर 5 वर्षाला आपल्याला ती संधी मिळते, आपलं एक मत आपण सत्ता उठवण्याची ताकद ठेवतो आपल्या एका मतात. एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. निवडणूक आयोगानं खूप साऱ्या सेवा सुविधा यावेळेस उपलब्ध केलेल्या आहे. आणि एवढं सगळं सोडून तू फिरायला जातोय. मला सांग, तू शिकला सवरलेला आहे, सुशिक्षित आहे. म्हणजे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी
जर ही मतदानाची सुट्टी अशी बाहेर फिरायला घालवली मतदान न करता तर मला सांग आपली मतदानाची टक्केवारी वाढेल का कमी होईल? कमी होईल आणि आपली लोकशाही मजबूत व्हायच्या ऐवजी कमकुवत होईल. यामुळे मित्रा पहिले मतदान करणं गरजेचं आहे. हा मतदानाच्या दिवशी तुमचे सगळे कामं बाजूला ठेवा. कामं होत राहतील, कामं थोडेसे बाजूला ठेवा. पहिले मतदान आणि नंतर इतर काम. आलं लक्षात? अरे यार, खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. हा आपल्याला जो अधिकार मिळाला नाही संविधानाने दिला तो आपण बजावलाच पाहिजे. बजावलंच नाही, पाहिजे. माझी चूक माझ्या लक्षात आली खरंच. बर पण आता ते तुझ्या वहिनीला समजून कसं सांगा हा प्रॉब्लेम आहे. तू वहिनीला समजून सांगतो का मी जाऊ? नाही मी सांगतो ना. हा काय मी सांगतो समजून. नक्की सांगत हा. हा ये मग. हो. आणि पहिले मतदानाला जा. अरे हा हा. मतदान अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो. ए पंकज हा कुठं? आणि मतदानाला अरे वा वा वा, मतदानात चालला. हा. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतोस तू. हा. वा, याला म्हणतात लोकशाहीचा उपासक. वा वा वा. पण मला सांग, हा तू एकटाच चालला मतदानाला? हो. आणि वहिनी कुठे? अरे वहिनीचं नाही जमत नाही यावेळेस. तुला माहिती आहे का ते लहान लेकरू आहे म्हणून? हा? आता तुला माहिती आहे चांगलं ते लहान लेकरू त्या उन्हात घेऊन तिथं गांगे उभं राहील. उन्हात आणत ते लेकरू रडतं, तिथं वेळ लागेल, परेशानी होईल. त्यापेक्षा तिला घरी ठेवलं, मी एकटा जातो मतदान करून येतो. अजून हा, मग? आणि मग हे वहिनीचं मतदान व्हायला नाही ना. आणि मग जाऊ दे ना, एका मताने काय फरक पडतो मित्रा? एका मतानं काय फरक पडतो? हा? अरे एका मतानं एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो, एका मतानं एखादा उमेदवार पडू शकतो. अरे आपलं राष्ट्रीय कर्तव्य ते प्रत्येकानं मतदान करावं. आणि हे बघ, तुझ्या अडचणी सांगतोय ना बाळाची, तर आता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणा घराची व्यवस्था आहे. पाळणा घराची काय सांगतो? मग पाळणा घर, मग लहान बाळासाठी आता पाळणा घर आहे. तिथं आपल्या अंगणवाडीत आशा वर्कर ह्या तुमच्या बाळाची काळजी घेणार आहेत. काय सांगतो? मग त्यामुळे तुझी अडचण सांगते, ती अडचण आता राहिलेली नाही. मित्र, आता वहिनीला घेऊन जा. वहिनी मतदानाला गेल्या, तुझ्या बाळाची काळजी कोण घेणार? कोण घेणार? अंगणवाडीत आहे. हो, मग म्हणजे एवढी सुविधा आहे, एवढी सुविधा आहे. अरे यार बरं झालं तू सांगितलं. हा. मला माहित नव्हती या सुविधा, पण तू सांगितलं ना, आता मी लगेच तुला घरी जातो. तुझ्या वहिनीला सांगतो हा. की लहान बाळ जरी असलं तरी आपण मतदानापासून वंचित राहायचं राहायचं नाही. आणि अशा ज्या महिला असतील हा. त्यांना सुद्धा सांगतो सांग. की लहान लेकरामुळे ज्या महिला मतदानासाठी बाहेर पडत नाही त्यांनी लहान मुलाची काळजी न करता तिथं त्याला सांभाळण्यासाठी पाळणा घर वगैरे सगळ्या सुविधा सगळ्या उपलब्ध सुविधा आहेत. आहेत. हे तू सांगितलेलं मी सगळ्यांना सगळ्यांना सांगतो सांग. आणि सगळ्यांना मतदानासाठी घेऊन येतो. क्या बात आहे. बरं झालं तू सांगितलं. वा. लगेच जातो. चल मग, अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो. अरे बाबा काय करताय? काय करताय? काय करतोय म्हणजे दिसत नाही काय तुला? डोळे बिळे फुटले काय फुटल्या? मी तर उभा आहे म्हणे काय करतोय? हा दिसलं तुम्ही उभे येते, पण मी काय म्हणतो, तुम्ही मतदान केलं का? मतदान हा मतदान आणि तू आता आला का रे? हो. आणि 5 वर्ष कुठं खपला होता का? म्हणजे आता दिसलो का तुला मी मतदान केलं का म्हणे? कोणाचा आहे तू? अहो म्हणजे मी निवडणूक आयोगाकडून आलोय. हा मी काही इथं कोणाचा प्रचार करायला आलो. निवडणूक आयोगाने पाठवलेले मला जे मतदान कमी, ज्या ठिकाणी मतदान टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही आलोय. तुम्ही मतदान केलं का? मतदान केलं नाही. मग असं सांग ना, निवडणूक आयोगाकडून हा मग तेच सांगत होतो मी. मग काय, मी जाईन मतदान करायला. हा पण मला नीट चालता येत नाही, बोलता येत नाही. मग कसं? त्याची काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला चालता येत नाही ना, तुम्हालाच काय तुमच्यासारख्या जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना चालता येत नाही किंवा त्यांना चालण्याची अडचण आहे, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची अडचण आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोगानं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. गाड्या केलेली? हा मग गाडी आहे, गाडी आहे. अरे वा वा. चांगली माहिती सांगू राहिला तू. हा कोणाचं आहे म्हणलं? निवडणूक आयोगाचं आहे. आयोगा करून गेले का? मला वाटलं मग चालेल ना,
गाड्या असल्या तुम्ही जाईल मतदान करायला. हा नक्की जाऊ का गाड्या आहे ना. पण काय आहे, हा आता काय मी मतदान करायला जाईल मी, बर पण मला वाचता येत नाही, हा डोळ्यानं दिसत नाही, मग कसं? त्याची बी काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना, पण मला सांगा ते निशाणी तर दिसल ना. निशाणी काय असते? अहो, निशाणी म्हणजे उमेदवाराच्या नावासमोर असलेलं निशाणीचं चित्र ते तर दिसल ना. चित्र? हा ते चित्र चित्र दिसत ना, दिसतं ना. पण थोडं धुसूर दिसत. दुसूर दिसतं का? आजी दिसते का चांगली? शांतपणा करू नका तू. आजी दिसती का म्हणते, म्हाताऱ्या माणसाची मजा घ्यायची नाही अशी. शांतपणाची गुराला म्हणे आजी दिसती का, दिसली नसती तर मी दिसलो असतो का? नाही म्हणजे तुम्ही घाबरू नका. मी काय म्हणतो, आजीला चांगलं दिसतं का असं विचारत होतो मी. तिला गण चांगलं दिसत, हा ती गंधर दाखवते, हो का. कधी कधी कड्यावर घेऊन जाते. अहो आजीला म्हणा असं काही करू नका. मी काय सांगतो तुम्हाला, निवडणूक आयोगानं खूप साऱ्या सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. हा म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना, म्हणजे तिथं मतदान केंद्रात गेल्यावर मतदान कसं करायचं त्याची अडचण येते. तर अशा व्यक्तींसाठी, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना मतदान कक्षात गेल्यावर मतदान कसं करायचं कळत नाही किंवा दिसत नाही, अशा लोकांसाठी निवडणूक आयोगानं आपल्या कुटुंबातील कोणीतरी एक व्यक्ती, मग तुम्ही आजीला सोबत न्या किंवा तुमच्या नातवाला सोबत न्या किंवा कुणाला तरी एकाला, कुटुंबातील एक व्यक्ती तुम्ही सोबत येऊ शकता मतदान केंद्रात, मतदान कक्षात, आणि त्यांच्या मदतीने तुमचं मतदान पूर्ण करून घेऊ शकता. अरे वा, अरे का, अरे लय चांगली माहिती सांगितली. कोणाचं आहे म्हणजे? निवडणूक आयोगाचं आहे ना बाबा. आयोग करून येईल, चांगली गोष्ट आहे. मग असं असेल तर मग मी माया चंद्रभागेलाच घेऊन जाईन मतदान करायला. तुम्ही आजीला घेऊन जा. मी काय करतो, मस्त जातो तुमच्यासाठी गाडी पाठवतो. आजी तुम्ही गाडीत बसायचं, मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान करायचं. आम्हाला तिकडं सोडून द्यायचं. नाही नाही तुम्ही कसं सोडाल, जशी गाडी तुम्हाला घरी न्यायला येईल ना, तसं मतदान झालं की तुम्हाला पुन्हा घरपोच सोडून देईल. घरी आणून सोडते, मग आणून सोडाल. मग चांगले. हा. आतापर्यंत काय झालं, हा आले गाड्या घेऊन, हा म्हातारी बसवली, मतदान झालं गेलं तिकडे. नाही नाही यावेळेस असं होणार नाही. हा अहो इतकंच नाही, तुम्ही तरी चालू शकता, पण तुमच्यापेक्षा जे वयोवृद्ध आहे याचं वय 85 पेक्षा जास्त आहे, 85 वर्षापेक्षा, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगानं घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आणि मग फक्त काय करायचंय, 12 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. हा आणि ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे अशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोग घरापर्यंत पोहोचेल, म्हणजे मतदान केंद्र घरापर्यंत जाईल आणि त्यांचं मतदान करून घेईल. एवढी सुविधा उपलब्ध आहे. काय मस्त सुविधा आहे. पण आहे कोणाचा तू? अहो बाबा मी निवडणूक आयोगाचा आहे. हा तुम्हाला कळलं सगळे. मतदान कशाला करतो मतदान मी. हा म्हणजे 12चा फॉर्म भरायचा आहे, ज्यांना घरातून उठता येत नाही अशा लोकांना. घरच्या घरी मतदान होईल. तुम्ही करा, घरच्याला सांगा, आजूबाजूला सांगा. मी बी करतो मतदान, माझ्या चंद्रभागाला घेऊन जा. ए चंद्रभागा, चंद्रभागा, चल. अगं आपल्याला मतदान करायला झालंय. चालेल मी गाडी पाठवतो. या बघा चाले चंद्रे चालला. अधिकाराचा वापर करून मतदान करू, अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो दोस्त, काय म्हणतो रावरा? काय चालू? काय नाही बा. अरे वा, मतदान केलं का? नाही बा. आपण ठरवलंय या वर्षी मतदान करायचं नाही, निषेध आहे आपला. बापरे, हो. कशामुळं? अरे हो, 15 वर्षापूर्वी त्या उमेदवाराला निवडून दिलं. काय केलं, काय केलं? मागच्या 10 वर्षाला उमेदवार बदलला, ते तसं. मागच्या पंचवर्षीला पुन्हा ते सगळे एका माणसामध्ये. त्यामुळे आपण ठरवलंय मतदानाला जायचं नाही, मतदान करायचं नाही, निषेध. अरे बाबा ठीक आहे, तुझा निषेध आहे, पण तुझा निषेध कोणाकोणाला माहिती आहे?
एक तर तुझे परिवारवाले आणि एका दोन मित्र. बरोबर. आणि तुझा निषेध निवडणूक आयोगापर्यंत जाऊ दे ना. हा? म्हणजे मी दिलेलं निषेध डायरेक्ट निवडणूक आयोगापर्यंत. हो ते कसं काय? ते असं की ज्या ठिकाणी आपण मतदान करतो बॅलेट युनिटवर, त्या ठिकाणी सर्वात खाली एक बटन असतं. अच्छा. त्याचं नाव असतं नोटा. नोटा नोटा सगळी नोटा. अरे नोटा ऐकून काय चकाळलं रे तू? काय माणूस आहे? असा कसा निषेध आहे ना तो? अबे नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव, वर नको खाली पाहिजे. आणि ते काय असतं? नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव म्हणजे वरील पैकी एकही नाही. अच्छा. म्हणजे दिलेल्या उमेदवारापैकी जर तुला एकही उमेदवार पसंत नाही तर तू ते नोटा बटन दाबून तुझा निषेध नोंदवू शकतो. अच्छा. असं गेलंय. एक बटन तीन काम. अच्छा. तुझं मतदान होईल, बरोबर. मतदानाची टक्केवारी वाढेल बरोबर. आणि तुझं निषेधही नोंदवलं जाईल. हा. बरोबर तुझं. काही हरकत नाही. मला मी असं ऐकलंय की त्या बॅलेट युनिटवर आपण उमेदवाराच्या समोर बटन दाबलं ते दुसऱ्यालाच पडतं असं म्हणतात. आणि त्याचं काय वाटलं मग? अरे तसं काही नसतं रे बाबा. नाही. हे बघ बॅलेट युनिट सोबत अजून एक मशीन आलेलं आहे. अच्छा. त्याचं नाव आहे व्हीव्हीपॅट. कोणतं पॅट? व्हीव्हीपॅट. आणि ते काय असतं? ते असतं वोटर्स व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल. हा? आणि काय होतं? मला माहिती ते समजणार नाही. हा. अरे बाबा ते मशीन असं असतं की आपण मतदान केल्याची खातरजमा आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्यालाच दिलं की नाही त्याची खातरजमा आपण करू शकतो. अच्छा. ती कशी काय? ती अशी की मतदान केल्याच्या नंतर त्या मशीन मध्ये एक चिठ्ठी निघते. त्या चिठ्ठीवर आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याचं नाव आणि चिन्ह छापून येतं. 7 सेकंदापर्यंत ते तू चेक करून बघू शकतो, खात्री करू शकतो. आलं गेले. हा आपला निषेध रद्द. रद्द. आता मी काय करणार? उमेदवारांचा अभ्यास करणार आणि मला जो उमेदवार वाटतो ना योग्य त्याच्या समोरचं बटन दाबेल आणि बाजूला जे व्हीव्हीपॅटचं मशीन आहेत ना तिथे लगेच चौकशी करून घेईल, खात्री करून घेईल की ज्या उमेदवाराला मी मतदान दिलं त्याच्या स्थळावर पुढे गेलं आणि त्याचं चिन्ह निघालं किंवा नाही. मग ते नोटा आता ती जाऊ दे ना. आणि याच्यामुळे काय होईल? आपली मतदानाची टक्केवारी वाढेल. बरोबर. लोकशाही मजबूत होईल. हा त्यामुळे आपला निषेध रद्द आणि मतदान 100% करायचं. वा, फार चांगला निर्णय घेतला गेला तू. चला तर मग. चला. अधिकाराचा वापर करून मतदान करू. अधिकाराचा वापर करून मतदान करू. हो. नाही उचलणार झेंडे कुणाची नादारू. नाही उचलणार झेंडे कुणाची नादारू. कर्तबगार भारतीय आम्ही जागृती करू. कर्तबगार भारतीय आम्ही जागृती करू. जातपात अन धर्म नाही पण कर्माला हेरू. जातपात आणि धर्म नाही पण कर्माला हेरू. विकासाचे सरकार आपण स्थापन करू. विकासाचे सरकार आपण स्थापन करू. जबाबदार नागरिक आम्ही शासन उभारू. जबाबदार नागरिक आम्ही शासन उभारू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. स्वार्थी लबाड भ्रष्टाचारी दूर दूर सारू. स्वार्थी लबाड भ्रष्टाचारी दूर दूर सारू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. मौल्यवान मत हे आपले घरोघरी पेरू. इमानी नेता निवडून आम्ही लोकशाही तारू.